जय शिवराय मित्रांनो, आजचं गणित काय पाहूया. बघा कसं सोडवायचं बघा. 25 × 9 भागिले 5 अधिक 119 × 7 भागिले 17 वजा 77 भागिले 11 × 3. सोपं असतं गाजवायचं काय नाही. बघा आता कसं लिहायचंय. 25 × 9 हे भागिले लिहिलं 5, पुढे अधिक इथं काय 119 × 7 भागिले किती 17, पुढे काय वजा 77 भागिले किती 11 × 3. हे आपण सेपरेट केलं बरोबर. बघा चला 5 1 5 5 5 25. आता बघा 17चा थोडा वेळ येतो पण व्यवस्थित सांगतो. शॉर्टकट बिटकट काय नसतं. आपल्याला फक्त काय आपली एक्झाम आहे 100 क्वेश्चनची. आपल्याला त्याच्यात 95 प्लस कसं जाता येईल ते बघायचं. त्याचं कारण काय, प्रत्येक जण सांगतो शॉर्टकट हे ते सगळं मान्य आहे, पण तिथं गेल्यानंतर त्या 90 मिनिटामध्ये तुम्हाला मार्क्स पडता आले पाहिजे. जर आपल्याला त्या 90 मिनिटामध्ये 95 प्लस मार्क्स पडायचे असतील तर त्यासाठी प्रॅक्टिस तुम्हाला जास्त पाहिजे. आता जर तुम्ही शॉर्टकट करत बसला तर झालं आपलं कल्याण झालं म्हणून समजायचं. सो मला असं वाटतं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला त्या पेपर सोडवतानाच्या वेळेमध्ये, म्हणजे जे तुम्ही कुठं मुंबईला जाणार, सातारा जाणार, पुण्याला जाणार, कुठे जिकडे झालं एक्झामला, त्या 90 मिनिटामध्ये पोलीस भरतीचा पेपर 90 मिनिटं 1.5 तासाचा, मग तिथे तुम्हाला पेपर सोडवता येणार व्यवस्थित. मग मुलांना वाटतं की डायरेक्ट काहीतरी करा, काय कसली जादू असणार आहे. तुम्हाला काही लाख प्रश्न सोडवायचे तर 100 प्रश्न सोडवायचे. त्याच्यात पण गणित किती असणार आहे, 30 40 50 किंवा कधी कधी 30 असतील, कधी कधी 10 असतात, कधी कधी 50 असतात. सो हे असं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं. आपण प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिस करा. एक गोष्ट तुम्ही 10 20 30 40 50 वेळा करा. आता काय पोरं म्हणतात फेब्रुवारीमध्ये भरती येणार आहे, कोण म्हणते काय, हे असलं कोणीच काही ठरवू नका. कारण की आपण काही महाराष्ट्राच्या डीजीटी नाही किंवा कोण नाही. कोणतरी येतोय सांगतो बा असं होणार आहे, काय होणार नाही. प्रत्येकानं तयारी चांगली करा. तयारीलाच महत्व आहे, दुसऱ्या कशाला नाही. जेवढे आपले वीक पॉईंट आहेत तेवढे प्लस करा. वीक पॉईंट आहेत ते प्लस करा. तोपर्यंत तुम्ही भरती होत नाही. नाहीतर ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय ह्याच्यात सगळा वेळ जाणार आहे. अचानक भरती लागली की मग परत आपण मग 12 तास करतो, 15 तास करतो, तसं काय करू नका. भरती लागल्यानंतर तुम्ही शांत राहून हळूहळू रिव्हिजन करा. त्याच्यासाठी आता मोकळ्या वेळात चांगली प्रॅक्टिस करा. ओके, मी आता काही जास्त सांगत बसत नाही. बघा आता इथं 7 आहे, इथं 9 आहे. आता समजा 17चा पाडा एखाद्याला नसेल, बघा काय करायचं. इथं 7 आहे, इथं 9 आहे. 7 7 49. 17चा येत नसलं तर 7चा येतो. इथं 7 आहे, इथं 9 आहे. 7 7 49 म्हणजे एकाच स्थानी आलं 9. याचा अर्थ 17 1 17, 17 7 119. आता बघा 7 7 49 खाली लिहिल्यानंतर 11 1 11, 11 7 77, 5 9 किती 45 अधिक 7 7 49 वजा चिन्ह बघा तिथं अधिक टाकले म्हणून इथं पण अधिक टाकतात. 7 21. चला 45 आणि 49 किती झाले बघा. 45 आणि 45 किती होतं 90 आणि वरचे 4 किती झाले 94 वजा किती 21. 4तून 1 गेला 3 आणि 9तून 2 गेले 7, म्हणजे आपलं उत्तर आलंय 73. जय शिवराय.